जर देवी देवता एवढे बलवान, शक्तिमान आणि चमत्कारिक आहेत, मग त्यांना वाहनाची गरज का आहे? आपण नेहमी पाहतो भगवान शिव यांचं वाहन नंदी आहे, विष्णूंचं गरुड, माता लक्ष्मीचं घुबड आणि दुर्गा माता सिंहावर आरूढ असते. खरं तर देवांना वाहनाची गरज बिलकुल नसते. वाहन तर केवळ एक सिम्बॉल, एक प्रतीक आहे. याची नोंद शिवपुराण, मार्कंडेय पुराण आणि गरुड पुराण मध्ये सापडते. नंदी हे केवळ महादेवांचं वाहन नाही, तर धैर्य, संयम आणि निष्ठेचं प्रतीक आहे. गरुड हा वेग आणि आकाशातील स्वातंत्र्य दर्शवतो, म्हणजे उच्च विचार आणि कुठल्याही बंधनातून मुक्तता. यामुळेच तो विष्णूंचा वाहन आहे. आणि सिंह तो शक्ती आणि निर्भयता दर्शवतो, यामुळेच तो दुर्गा माताचा वाहन आहे. आणि आपल्या आवडींवरून किंवा आपल्या वाहनांवरून आपली पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. अगदी त्याच प्रकारे प्रत्येक देवी देवतेच्या वाहनांवरून त्यांचं कोणत्या तत्वावर नियंत्रण आहे हे आपल्याला कळून येतं. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माची अजून एक चांगली बाजू दिसून येते, ती म्हणजे यामध्ये पशुपक्ष्यांना अगदी चांगलं स्थान दिलेलं आहे. बाकी मित्रांनो, जर तुम्हाला अध्यात्म, इतिहास आणि गुढगाथांची आवड असेल तर ऐरावत वार्ताला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. आणि जाता जाता कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमच्या आवडीचा प्राणी कोणता.